कितीही सरकारने सांगितलं की ह्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणं अवघड आहे. सरकारनेच या संदर्भामध्ये वारंवार आश्वासनं दिले की सगळ्या सोयऱ्यांसहित तुम्हाला आरक्षण मिळेल आणि तशा स्वरूपाचं लेखी गिरीश महाजनांनी त्यांना लिहून दिलेलं आहे. ओबीसी मधून आरक्षण देऊ असं सरकार म्हणत आहे, पण एका बाजूला देवेंद्र फडणवीस म्हणताय की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्यायचं आहे. म्हणजे समाधानासाठी जर जी आर काढला असेल तर मला वाटतं हा जी आर न्यायालयामध्ये टिकणारा नसेल. त्यामुळे कायमस्वरूपी आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करणं किंवा मागासवर्गीय आयोगाकडनं केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची शिफारस घेऊन मग केंद्रीय मंत्रिमंडळात सादर करणं हाच त्याचा एकमेव मार्ग आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.